जय महाराष्ट्र मित्रांनो, मागील त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सोलार पंपासाठी ॲप्लिकेशन केलेले आहेत, त्या शेतकऱ्यांचे सोलार पॅनल हे डिलिव्हरीसाठी शेतामध्ये येतात. पण डिलिव्हरी करताना गाडीमध्ये ते काही वेळा डॅमेज होतात, काही प्लेटा हे फुटलेले असतात. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ते सोलार पंप शेतामध्ये उतरवतात त्यावेळेस आपल्या मटेरियलची खात्री करून घेणे. ज्या बिल आपल्याला दिले जाते त्या बिलावरती क्वांटिटीसह लिहिलेले असते, पण ज्यावेळेस आपण सोलार पॅनल हे चेक करतो त्यावेळेस व्यवस्थित चेक करून घेणे की आपले सोलार पॅनल हे कुठं फुटलेले आहेत की नाही, किंवा कोणतं मटेरियल हे आलेले नाही याबद्दल खात्री नक्की करा. आता तुम्ही बघू शकता, यामध्ये जवळपास 4 ते 5 प्लेटा या डॅमेज झालेल्या आहेत, फुटलेल्या आहेत. तर मित्रांनो, याला घाबरून जायचे कारण नाही. भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना असा फेस येतो की ज्यावेळेस ड्रायव्हर हे गाडीमध्ये सोलार पॅनल घेऊन येत असतो त्यावेळेस ते डॅमेज होतात. पण हेचं तुम्ही जर खात्रीशीर चेक केले तर तुमच्या लक्षात येते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे सोलार पॅनल हे डॅमेज झालेले आहे. तर मित्रांनो, याला घाबरून जायचे कारण नाही. ज्यावेळेस तो ड्रायव्हर आपल्या शेतामध्ये सोलार पॅनलचे जे काही मटेरियल असते ते डिलिव्हरी करतो, तेव्हा जर तुम्हाला असे आढळले की सोलार पॅनल हे फुटलेले आहेत, तर सरळ त्या सोलार गाडी खाली नाही जरी केली तरी चालते. तुम्ही गाडीसुद्धा वापस पाठवू शकता. आणि जर एखाद्या वेळेस गाडीसुद्धा खाली झाली तर जे बिलावरती आपल्याला सही करण्यासाठी ड्रायव्हर एक कागद देत असतो, त्यावरती सरळ त्या पॅनलमध्ये काय मिसिंग आहे व मटेरियलमध्ये काय वस्तू आलेली नाही व किती पॅनल फुटलेले आहेत हे सर्व त्या बिलावरती त्याच्याकडून लिहून घेणे व त्याची स्वाक्षरी घेणे, त्याचे नाव त्या कागदावरती लिहून घेणे. तुम्ही बघू शकता, व्हिडिओसुद्धा आपण यामध्ये तयार केलेला आहे. व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो, कशा प्रकारे या प्लेटा या डॅमेज झालेल्या आहेत. जर तुमच्यासोबतसुद्धा असे झालेले असेल तर फक्त ज्या वेळेस आपण डिलिव्हरी घेतो त्यावेळेस त्या कागदावरती साईन न करता अगोदर त्याच्याकडून सर्व प्रकारे जे जे डॅमेज आहेत, जे वस्तू तुमची मिसिंग आहे, या त्या गाडी चालकाकडून सर्व हे लेखी स्वरूपात घ्यायचे आहे. व जो आपला वेंडर असतो त्या वेंडरला कॉल करून अगोदर इन्फॉर्मेशन करणे गरजेचे आहे. इन्फॉर्मेशन करावी व जे कोणतं तुमचं सोलार असेल त्या कंपनीला मेलसुद्धा करावे व हे फोटो त्यांना पाठवावे, जेणेकरून तुम्हाची जी त्या कंपनीपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला कंपनीचा सुद्धा कॉल येतो व ते मॅनेज करायला बघतात की आम्ही अगोदर सोलार इन्स्टॉल करून देऊ, नंतर एखाद्या वेळेस जर तुमच्याकडे गाडी आली तर ती प्लेट आम्ही एक्सचेंज करून देऊ. तर मित्रांनो, त्यांच्यावर विश्वास न ठेवता अगोदर सोलार पॅनल जे आहे ते ओके घेऊन या, नंतरच आमचा पंप पूर्ण इन्स्टॉलेशन करा अशी माहिती त्यांना द्या. आणि जर ते म्हणले की आता तुम्हाला गाडीचे पैसे अर्धे द्यावं लागेल व पैसे भरावे लागेल, तर मित्रांनो, त्यांना सरळ सांगा की जर कंपनीचीच ही आणण्याची चुकी झालेली आहे तर त्यांना आम्ही पैसे कसे देणार. ही पूर्णतः जबाबदारी वेंडरची आणि कंपनीची असते की शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या पॅनल पोहोचावे व पॅनलची डिलिव्हरी द्यावी. यामध्ये जर येताना ॲक्सिडेंट वगैरे प्लेटांचा झाला तर याला शेतकरी जबाबदार नसतो, याची नोंद घ्यावी. पण डिलिव्हरी घेताना सर्व त्याच्याकडून लिहून घ्यावे की आपल्या आणताना तुम्ही ह्या प्लेटा आम्हाला तुटलेल्या दिलेल्या आहेत, लेखी स्वरूपात घ्यावे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळेस असा प्रॉब्लेम ते आणणार नाही. जर तुम्ही डायरेक्ट प्लेटा घेतल्यावर सहीन केली तर तुमच्या प्लेटा ह्या बदलून ते देत नाही. ते सरळ शेतकऱ्यावर लोटतात की आम्ही डिलिव्हरी केली होती, या प्लेटा ठेवल्यानंतर डॅमेज झालेल्या आहेत. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या की डिलिव्हरी एकदा जे काही सामान आहे पूर्णतः चेक करावा, तरच त्या कागदावरती साईन करावी. जर का तुम्ही न पाहता साईन केली तर तुम्हाला मटेरियल वापस भेटणे हे शक्य नाही. तर मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती. आणि जर याबद्दल तुम्हाला रिटर्न डिलिव्हरीची जर पैसे कोणी मागत असेल तर पैसे देऊ नका, सरळ महावितरणाला कंप्लेंट करा. तर मित्रांनो, असे हे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांसोबत झालेले आहे. असे होऊ नये याची दक्षता घ्या व
कागदावरती पूर्णतः लिहून घ्या की जेणेकरून पुढच्या वेळेस ते असा प्रॉब्लेम आणणार नाहीत आणि कोणत्याही प्रकारे पैसे देऊ नका. ही पूर्णतः इन्स्टॉलेशनची जबाबदारी ही वेंडरची आणि कंपनीची असते. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.